हो, हे कधी कळन तोपर्यंत आपल्याला सगळे आपले वाटते तो, पण कळन खरंच तेव्हा हे प्राण या शरीरातून निघतो ना तेवढं काय सगळं कळत, खरं काय खोटं काय, कशा करता तो कशा करता. पण आता शिमग्याला शान होऊन काय फायदा. आता काय करता येईल, आता काय नाही, यमाच्या तावडी यमाचा पाहुणा. हा, आणि यमाचं काम सोपं नाही, तुम्ही लिहिलंय तसं समजू नका, खोटं समजू नका. हा, मारिती झुडिती तुडिती निष्ठूर यमाचे किंकर बहुसाल, पण साधू यमाचा पाहुणा होत नाही. हो, ते फार महत्त्वाचं. कारण ज्याच्यावर सत्ता यमाची, काळाची ज्याच्यावर सत्ता आहे ते त्याला धरीतच नाही साधू. देह कुणाची, देहावर सत्ता कुणाची, देह तो काळाचे. हो, देह काळाचे आणि धन कुबेराचे. आणि तेथे मनुष्याचे काय आहे, बारकाईने विचार केला तर हे तेव्हा कळतं. पण साधूने त्याच्या अगोदरच हे टाकून दिलेलं असतं. जिवंत असताना साधू मरतो, मरून जगात वावरतो. मान नाही, अपमान नाही, घेणं नाही, देणं नाही. एखाद्याने शिवी दिली तरी चालते. एखादा म्हणला का फिर माघारी, फिरला माघारी. बरं म्हणला जा एवढी वेळ, चालला. रस्त्यावर अडीच येत ना, हट म्हणले जायचं नाही, तू निघाला माघारी. बरं म्हणले जाता एवढी वेळ, चालला. परत साधुत्व असं असतं, साधू यमाचं घ्यायचं. बाकीचे हो, साधू प्रपंचाबद्दल कधीच बोलत नाही. प्रपंचाबद्दल साधूचं मौन असतं. नाम पाठ आणि मौन प्रपंच. नाम पाठ मौन प्रपंचाचे. नाम पाठ, नाम पाठ कसा आपण, नामाचा सराव आहे का, नाही. आणि प्रपंचाचं बघा ना, आपलं हे बंद करू आता, सुरू करू इकडचं प्रपंच. काय टिज्जा पाहते, हे चालू आहे तरी आतून चालू आहे प्रपंचाचं. म्हणजे प्रपंचाबद्दल आपलं मौन नाही. आपलं कशाबद्दल मौन आहे, राम राम म्हणलं तरी ते म्हणतं हा हा, तो राम राम सुद्धा म्हणत नाही. म्हणजे नामाबद्दल आपण इतकी गैरहजेरी. आणि साधू नामस्मरणामध्ये असतो, नामस्मरणामध्ये असतो तो सारखा त्या आनंदामध्ये असतो, ब्रह्मानंदामध्ये असतो.